काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवरून महायुती सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक हे चोरीचं एक उत्तम उदाहरण असल्याची टीका करत निवडणूक कशी चोरली याचे 5 टप्पे राहुल गांधींनी लेखात मांडले। खोटे मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढवली। खरं तर भाजपला जिंकण्यासाठी जिथे गरज होती त्या जागी बोगस मतदान झाल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला। दरम्यान निवडणूक चोरण्याचा दावा करत ती नेमकी कशी चोरली याची पंचसूत्री मांडताना राहुल गांधी म्हणतात की पहिलं सूत्र असं होतं की पंचांची म्हणजे निवडणूक आयुक्तांची निवड करणाऱ्या समितीवर कब्जा करा। दुसरं सूत्र असं होतं की बोगस मतदारांनी मतदार यादी फुगवा। तिसरं सूत्र बोगस मतदारांनी मतदानाची टक्केवारी वाढवा। चौथं सूत्र होतं भाजपला मदत होईल अशा मतदान केंद्रांवर बोगस मतदान वाढवा। आणि 5वं सूत्र होतं मतदान पोचपावती म्हणजे व्हीव्हीपॅट आणि सीसीटीव्ही फुटेज असे पुरावे लपवून ठेवा। तर बेचैन झालेल्या राहुल गांधींना वारंवार खोटं बोलण्याची सवय लागली असा पलटवार भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केला आहे। नड्डांनी देखील पंचसूत्री मांडले। त्यातलं पहिलं सूत्र सांगितलं की राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाचा एकामागोमाग एक पराभव होतो। दुसरं सूत्र आत्मपरीक्षण करण्याऐवजी ते बेछूट आरोप करतात आणि घोटाळा झाल्याची आवई उठवतात। तिसरं सूत्र सर्व तथ्य आणि आकडेवारीकडे दुर्लक्ष करतात। चौथं सूत्र एकही पुरावा न देता संस्थांची बदनामी करतात। आणि 5वं सूत्र बातम्या होतील हेडलाईन होतील या आशेनं बेछूट आरोप करत राहतात असा पलटवार नड्डा यांनी केला। तर राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात केलेल्या आरोपांवर भाजप नेत्यांनी जोरदार पलटवार केलाय। पाहूया। रोजच आरोप करून त्याला उत्तर मिळालं तर राहुल गांधींनी केलेल्या आरोपांचं समर्थन करत पृथ्वीराज चव्हाण यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका फिक्स होत्या अशी प्रतिक्रिया मव या नेत्यांनी दिली। पाहूया। एका मतदारसंघामध्ये एका व्यक्तीच्या ऐवजी 3-3, 4-4 वेळा त्याचं नाव त्या मतदारसंघामध्ये आलं। आता त्यांचं मतदारसंघाच्या यादीमध्ये नाव आलं, त्याच्याकडे इपिक कार्ड आहे, त्याचा फोटो तिथं आहे, जो वय मॅच करते, तर त्या माणसाला मतदान करण्यापेक्षा रोखणं शक्य नाही आहे। आमचा प्रतिनिधी असेल तर तो म्हणतो माझं नाव आहे। तर मग मिटशिप कुठं झाली तर निवडणूक आयोगानं संगनमतानी ही भरपूर नावं ऍड केली। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाची अपडेट हाती आली आहे। निवडणूक आयोगाला राहुल गांधींनी प्रतिआव्हान दिलेलं आहे। महाराष्ट्रातील निवडणुकीबाबतचं जे काही मतदान आहे त्याची सीसीटीव्ही फुटेजची मागणी राहुल गांधी केलेली आहे। दरम्यान राहुल गांधींनी केलेल्या आरोपांवर आता निवडणूक आयोगानं पलटवार केलेला आहे। राहुल गांधींनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसंदर्भात केलेले आरोप बिनबुडाचे असल्याचं स्पष्टीकरण निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं आहे। आणि या सगळ्यावर निवडणूक आयोगानं फेटाळलेल्या आरोपांवरून राहुल गांधींनी एक पोस्ट करत प्रतिआव्हान दिलं। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील मतदार जाहीर करा, तसंच महाराष्ट्र मतदान केंद्रावरील संध्याकाळी 5 वाजल्यानंतरचं सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा असं आव्हान राहुल गांधींनी दिलं।